श्रीमती चंद्राबाई रामचंद्र कोंडे एज्युकेशन ट्रस्ट यांच्या विद्यमाने रोहे शहरात भव्य असे सुसज्ज लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय सुरू झाले। उदय कोंडे आणि त्यांच्या संपूर्ण परिवारानं अत्यंत मेहनत आणि आपल्या कल्पकतेनं सर्व्हिस सेंटरमधील महत्त्वाचं पाऊल उचललंय। यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांसह कोकणातील तरुणी विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता येणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी सुद्धा मिळाली आहे। या महाविद्यालयाच्या रूपानं तरुणींना शिक्षणाचे सर्वोत्तम दालन खुले झाले असं प्रतिपादन खासदार सुनील तटकरेंनी केलंय। महाविद्यालयाचं उद्घाटन खासदार सुनील तटकरेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलंय। पंचतारांकित हॉटेल रोह्याच्या वैभवात प्रचंड भर घालतंय असं सुद्धा खासदार तटकरे म्हणालेत। यावेळी खासदार तटकरेंनी भविष्यातील वाटचालीला शुभेच्छाही दिल्यात। श्रीयुत उदय कोंडे आणि त्यांच्या सर्व परिवारांनी अत्यंत मेहनत घेत कल्पकतेने उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सर्व्हिस सेक्टरमधलं एक महत्त्वाचं पाऊल त्यांनी या ठिकाणी उचललेलं आहे। BSc हॉस्पिटॅलिटी एक अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाचा मान्यताप्राप्त रोह्याच्या शहरात वर्षाच्या परिसरामध्ये सुरू करत उद्याच्या भवितव्यामध्ये तरुण विद्यार्थी भगिनींना एक चांगल्या पैचं शैक्षणिक दालन उपलब्ध करून दिलं आहे। आता जमाना आला आहे मार्केटिंगचा। उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा हॉस्पिटॅलिटीसाठी लागणाऱ्या प्रशिक्षित तरुणांची भगिनींची सुद्धा आवश्यकता लागणार आहे। अशा वेळेला हा अभ्यासक्रम जो कोंडेने सुरू केलेला आहे तो निश्चितपणाने इथल्या स्थानिकांच्यासाठी उपयुक्त ठरेल। नमस्कार, मी उदय कोंडे, श्रीमती चंद्राबाई रामचंद्र कोंडे एज्युकेशनल ट्रस्ट याचा प्रेसिडेंट। ही संस्था आम्ही 2023 मध्ये स्थापन केली। यानंतर रोह्यातल्या मुलांची शैक्षणिक गरज लक्षात घेता आमचा विचार होता संस्थेचा की या रोह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जो वाढता पर्यटन व्यवसाय आहे त्याला अनुसरून आपण इथे हॉटेल मॅनेजमेंट हा विद्यापीठ चालू करावं, महाविद्यालय चालू करावं। याकरिता सुरुवातीलाच आम्ही इथले लोकप्रिय नेते अनिकेतबाई तटकरे यांच्याकडे जाऊन आम्ही या कॉलेजबद्दलची चौकशी केली आणि त्यांना निदर्शन आणून दिलं की मुंबई युनिव्हर्सिटीचं जे कॉलेज आहे त्याला आपल्या रोह्या शहरामध्ये बिंदू पॉईंट नाही आहे। तर त्या बिंदू पॉईंटसाठी त्यांच्याकडनं आम्ही प्रयत्न केले। त्यांनी आम्हाला लेटर लिहून दिलं आणि ते लेटर आम्ही महाविद्यालय आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट शिक्षण मंत्रालयामध्ये आम्ही सबमिट केलं आणि काही फॉलोअप न करता त्यांच्या जे तटकरे साहेबांची जी ह्या रायगड जिल्ह्यावरती जी कृपा आहे त्याचाच आम्हाला फायदा झाला आणि 2 महिन्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी रोहा शहरासाठी हा हॉटेल मॅनेजमेंट हा बिंदू पॉईंट आपल्याला दिला। ते दिल्यानंतर आमच्या संस्थेच्या सर्व स्टाफनी त्याचा पुरेपूर फायदा घेऊन लगेच हॉटेल मॅनेजमेंटचं महाविद्यालय इथे सुरू व्हावं यासाठी मुंबई सिटीमध्ये ॲप्लिकेशन केलं आणि 2 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये आपल्याला रोह्यासाठी हे नवीन महाविद्यालय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेलं आहे। आणि मला आनंद वाटतो आहे की हे विद्यालय इथे चालू केल्यानंतर इथले विद्यार्थी जे आहेत हे स्पेशल म्हणजे आपण या विद्यार्थ्यांसाठी इथे आपण इथला जो रेस्टॉरंट जो आहे तो रेस्टॉरंट इथे हॉटेल लिहिल्या नावाने आपण त्याला सपोर्टिंग एक रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे जेणेकरून इथले रोह्यातले जे विद्यार्थी आहेत, जनरली कोकणातले मी विद्यार्थी पाहिले त्यांना स्वतःला फीही भरता येत नाही, त्यांच्या पालकांना फी भरता येत नाही आहे। महागड्या शहरामध्ये जाऊन त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था जी आहे 1-2 लाख रुपये खर्च करता येत नाही। तर अशा विद्यार्थ्यांसाठी इथे ज्यांना कोणाला गरज असेल ते पार्ट टाईम इथे काम करू शकतात आणि आपली कॉलेजची फी आपण स्वतः इथे काम करून ते स्वतः इथे करू शकतात। ह्या अनुसरून इथे हॉटेल लिलाची निर्मिती केलेली आहे। सुंदर वास्तू आहे आणि या कॉलेजचा इथल्या लोकल लोकांना, कोकणातल्या लोकांना सगळ्यांनाच याचा फायदा होईल आणि मला आशा आहे की हे कॉलेज जे आहे महाराष्ट्रामध्ये एक नावारूपाला येईल आणि रायगड जिल्हाच नव्हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातली मुलं इथे शिक्षण घेतील आणि इथून एक चांगलं स्किल घेऊन देशामध्ये जगामध्ये कुठेही ते इथे नोकरी करू शकतात।